हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण भारताची नवीन सुधारित किनारपट्टी जी अपडेट झालेली आहे ती बघणार आहोत। तर बघा, पूर्वीची किनारपट्टी आणि नवीन किनारपट्टीचे परत गणना करण्यात आली असून त्याच्यामध्ये फार बदल झालेले आहे। तर बघा, पूर्वीची लांबी जी होती 7516 किलोमीटर एवढी होती, तर नवीन लांबी ही 11098 किलोमीटर एवढी आहेत। तर बघा, ही जाहीर कधी झाली तर एप्रिल 2025 म्हणजे मागच्या वर्षी ही जाहीर झाली असून अद्याप काही मुलांना नवीन किनारपट्टी किती लांबीची आहे आणि कोणत्या राज्याला किती किनारपट्टी लाभलेली आहे हे माहिती नाही। तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये ती कव्हर करूयात। तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती पूर्वीची 720 किलोमीटर एवढी होती, तर आता जी अपडेटेड आहे ती 877 किलोमीटर एवढी झालेली आहे। 720 नाही तर आता 877 किलोमीटर झालेली आहे। आणि आता जर MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला तर तो अपडेट झालेल्या किनारपट्टीवरच येईल। त्याच्यामुळे तुम्ही आता पूर्वीचं सोडून आपल्या नोट्समध्ये ही किनारपट्टी अपडेट करावी। नवीन आलेल्या पुस्तकांमध्ये नवीन किनारपट्टी अपडेट आहे, परंतु ज्यांनी 2018, 19, 20 याच्यानंतर तयारी चालू केलेली आहे त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही ही किनारपट्टी तुमच्या नोट्समध्ये अपडेट करून घ्या। तर बघा, सर्वात किनारपट्टी लाभलेले राज्य बघा, आपल्याला बऱ्याच वेळेस सिक्वेन्सने राज्य लावा असा प्रश्न येतो। तर बघा, गुजरातमध्ये 2340 किलोमीटर सर्वात जास्त किनारपट्टी ही गुजरातला लाभली आली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2340 किलोमीटर एवढी लांबी त्याच्यामध्ये आहे। त्यानंतर तामिळनाडूला 1068 किलोमीटर, 3 नंबरला आंध्र प्रदेश, तर 4 नंबरला महाराष्ट्र। गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र असे तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवा। गुजरातला सर्वाधिक 2340 किलोमीटर आणि महाराष्ट्राला 4 नंबरला 877 किलोमीटर एवढी लांबी आहे। याच्यामध्ये परीक्षामध्ये विचारले जाऊ शकते असे मुद्दे बघा, भारतातील 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा आहे। याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, किती राज्यांना? 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे। तसेच सर्वात किनारपट्टी राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारला आहे। राज्यांमध्ये गुजरातला आहेत, पण राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जर कन्सिडर केलं तर सर्वात जास्त 3083 किलोमीटर ही किनारपट्टी अंदमान निकोबारला आहे। तर सर्वात कमी किनारपट्टी गोवाला असून ती 193 किलोमीटर एवढी आहे। तर या व्हिडिओमधून तुम्ही हे सर्व तुमच्या नोट्समध्ये अपडेट करून घ्या। येत्या MPSCच्या राज्यसेवा कंबाईन परीक्षांवर याच्यामध्ये प्रश्न येणे अपेक्षित आहे।